dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, we are learning 1.1 an astrologer's day. Now we are moving towards the last part of this lesson. So let's look at the last part of this lesson. In the last video lecture we saw there is a bargaining or a pact between the client and the astrologer for telling the future of that client. म्हणजे त्या क्लायंटच्या मनातली प्रश्नांची उत्तरं त्या ॲस्ट्रॉलॉजरने अचूक द्यायची आहेत आणि जर ती चुकीची निघाली तर त्या ॲस्ट्रॉलॉजरला दुप्पट पैसे त्याला त्या क्लायंटला द्यावे लागतील. अशा पद्धतीचा एक पॅक्ट, एक व्यवहार त्या दोन्हींमध्ये ठरतो. इथपर्यंत आपण पाहिलेला आहे. नाव द ॲस्ट्रॉलॉजर वॉज अफ्रेड, ही वॉज under a big pressure, had changed his mood, he had changed his mentality and reversed from his decision that he will not tell the future of that client. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर सांगतो की मला तुझं भविष्य सांगायचं नाही, मला घरी जायचं आहे, अंधार पडला आहे, मी तुला तुझं भविष्य उद्या सांगेल. पण तो माणूस इतका हट्टी आहे, ही इज सो ॲडॅमेंट, ही इज सो स्टबॉर्न दॅट ही परसिस्ट दॅट मॅन, ही इन्सिस्ट दॅट मॅन टू टेल हिज फ्युचर, टू गिव्ह द आन्सर्स ऑफ हिज क्वेश्चन्स. म्हणजे तो जो क्लायंट आहे तो सांगतो की माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही, माझ्या प्रश्नाचे उत्तरं दे आणि जा. मग त्यावेळेस जेव्हा तो प्रश्नांची उत्तरं सांगणार तेवढ्यात तो माणूस सांगतो की स्टॉप सेड द अदर. आता स्टॉप सेड द अदर म्हणजे काय की इथे जेव्हा तो ॲस्ट्रॉलॉजर एखाद्या स्त्रीविषयी भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतो तर द क्लायंट इज नॉट इंटरेस्टेड इन लिस्निंग अबाउट वुमन अँड सो ही सेज स्टॉप. बघा आपण पाहिलं देअर इज अ वुमन, म्हणजे तो सांगतो की एक स्त्री आहे तुमच्या आयुष्यामध्ये वगैरे, आणि ही the client is not interested in listening about a woman. He says stop, said the other. I don't want all that. मला याविषयी ऐकायचं नाही. Shall I succeed in my present search or not? And this is the main question where we were in the last video lecture, that तुम्हाला हे सांग की मी माझ्या शोधामध्ये यशस्वी होईल किंवा नाही. म्हणजे तो एका कोणा व्यक्तीचा शोध घेतोय ज्याच्यावर त्याला सूड उगवायचं आहे आणि म्हणून तो सांगतो की मला तो व्यक्ती सापडेल का. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? आन्सर दिस अँड गो. अदरवाईज बघा पुन्हा तो धमकी देतोय, नाही धर माझ्या प्रश्नाचं उत्तर जर मिळालं नाही तर आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. आता इथे डिस्गॉर्ज म्हणजे यील्ड ऑर सरेंडर अंडर प्रेशर. म्हणजे तुला काय करावं लागेल, तुझे सगळे पैसे मला या ठिकाणी टाकून जावे लागतील, कारण करारानुसार त्याला दुप्पट पैसे त्याला द्यायचे आहेत. म्हणजे ज्यांच्यामध्ये 8 आणे एवढा करार झालेला होता आणि त्याच्या दुप्पट म्हणजे 16 आणे एवढे पैसे त्या ॲस्ट्रॉलॉजरला द्यायचे जर ॲस्ट्रॉलॉजरने त्या क्लायंटच्या प्रश्नांची उत्तरं चुकीची दिली तर. आणि म्हणून तो काय सांगतो, आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. जर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर खोटं दिलं तर तुला सगळी नाणी तुझी जेवढी दिवसभरात कमवलेली ती सगळी इथे मला टाकून जावी लागते. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इन्कॅन्टेशन. मटर्ड म्हणजे पुटपुटणे, ओटातल्या ओटामध्ये तो जसं इन्कॅन्टेशन म्हणजे काहीतरी आपण जसं म्हणतो मंत्र म्हणतो तसं तो काहीतरी जादूचे शब्द उच्चारल्यासारखं तो ओटातल्या ओटामध्ये पुटपुटतो. मटर मीन्स टू स्पीक इन लिप्स. अ फ्यू इन्कॅन्टेशन. इन्कॅन्टेशन ते काय दिले अर्थ, सपोजेडली मॅजिकल वर्ड्स. अँड रिप्लाइड ऑल राईट, ठीक आहे मी तुला तुझं भविष्य सांगतो. आता
आपण असंही पाहिलं की आकाडीच्या प्रकाशामध्ये त्याला त्या क्लायंटचा चेहरा दिसलेला असतो, तो त्या क्लायंटला पूर्णपणे ओळखतो आणि म्हणून तो त्या क्लायंटला जणू टाळण्याचा प्रयत्न करतो. बघा, ऑल राईट, आय विल स्पीक, ठीक आहे, मी बोलतो, मी तुझं भविष्य सांगतो, बट विल यू गिव्ह मी अ रुपी, तू मला 1 रुपया देशील का? इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. बघा, कन्व्हिन्सिंग, समजावून सांगणे, आपण आईस ब्रेकरमध्ये पाहिलेलं आहे. जर मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, तुला जर समजावून सांगितलं, तर तू मला 1 रुपया देशील का? आता ॲस्ट्रोलॉजरच्या मनामधला लोभही वाढतोय, मनामध्ये भीती पण आहे, प्रचंड तणावही आहे. आता आधीच त्यांचा जो बार्गेनिंग आहे, जो सौदा आहे, तो 8 आण्यात ठरलेला आहे आणि जर उत्तर चुकीचं निघालं तर 16 आणे म्हणजे पूर्ण 1 रुपया त्या क्लायंटला परत करायचा आहे ॲस्ट्रोलॉजरने. आणि हे सगळं ठरलेलं असताना आता ॲस्ट्रोलॉजर परत त्याचा व्यवहार बदलवतो आणि तो सांगतो की मी तुझ्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तर देईल, पण तू मला 1 रुपया देशील का? आता इथे थोडंसं आपण असा विचार करा की तो ॲस्ट्रोलॉजर आहे थोडा कॉन्फिडन्समध्ये आलेला आहे, थोडा आत्मविश्वास त्याचा निर्माण झालेला आहे. म्हणजे तो आता खरं भविष्य म्हणण्यापेक्षा खऱ्या प्रश्नांची उत्तरं तो देण्यासाठी तयार आहे. त्याची मनस्थिती अशी झालेली आहे की आपण आता याच्या खऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे आणि म्हणून तो सांगतो की तू मला 1 रुपया देशील का? इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. आणि तो काय सांगतो की नाहीतर मी माझं तोंडच उघडणार, नाहीतर मी बोलतच नाही. The astrologer has determined to tell the truth of the client. So, otherwise I will not open my mouth. You may do what you like. तुला जे करायचं ते कर, पण मी माझं तोंड उघडणार नाही, तुला 1 रुपया द्यावा लागेल. Otherwise I will not open my mouth and you may do what you like. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग म्हणजे घासाघीस करणे, बघा, बार्गेनिंग, द अदर ॲग्रीड, आणि मग तो दुसरा जो क्लायंट आहे, जो ग्राहक आहे सॉरी, तो सहमत होतो. द ॲस्ट्रोलॉजर सेड यू आर लेफ्ट फॉर डेट, एम आय राईट? आता बघा, इथे ॲस्ट्रोलॉजर हा त्या माणसाच्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्याच्या मनात जे काही आहे ते खरं सांगण्याचा प्रयत्न करतो. आता इथे आपल्याला परीक्षेत प्रश्न येईल की ॲस्ट्रॉलॉजरने त्या माणसाचं भविष्य खरं सांगितलं का? म्हणजे असं जर विधान आलं तर याचं उत्तर आहे फॉल्स. त्या माणसाचं जे भविष्य आहे हे त्याने खरं सांगितलं का, तर याचा अर्थ आहे की त्याने त्या माणसाचं भविष्य नाही सांगितलं, त्याने सत्य परिस्थिती सांगितली. ही टोल्ड द ट्रूथ दॅट हॅज ॲक्च्युली हॅपन्ड इन द लाईफ ऑफ दॅट क्लायंट. म्हणजे ते भविष्य सांगणे आणि प्रत्यक्ष सत्य सांगणे याच्यामध्ये फरक आहे. सो ॲस्ट्रोलॉजर डिड नॉट टेल द फ्युचर ऑफ दॅट क्लायंट, ही टोल्ड द ट्रूथ इन हिज लाईफ. तो म्हणाला यू आर लेफ्ट फॉर डेट, एम आय राईट? तुला मरणासन्न अवस्थेमध्ये सोडलं होतं, बरोबर आहे का? हा, टेल मी मोर. आणि मग त्या क्लायंटच्या अपेक्षा वाढल्या आणि त्याला असं वाटतं की हो, बरोबर आहे. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, तुझ्या शरीरामध्ये चाकू घुसवण्यात आला होता. सेड द ॲस्ट्रोलॉजर. गुड फेलो, हो, अगदी बरोबर. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. मग त्याने आपली छाती उघडून दाखवली की हो, माझ्या छातीवर व्रण आहे आणि खरोखर मला माझ्या शरीरात छातीमध्ये चाकू घुसवण्याचा प्रयत्न झाला होता. आता इथे त्या क्लायंटच्या मनातलं बोलत असल्यामुळे त्या क्लायंटचा राग हळूहळू म्हणजे थोडा बाजूला सरकतो आणि त्याची उत्सुकता, क्युरिओसिटी वाढते. म्हणजे ॲस्ट्रोलॉजर ट्राईज टू इन्क्रीज द क्युरिओसिटी ऑफ दॅट क्लायंट.
that their knife has passed through you once, म्हणजे he was attempted to be murdered by somebody else. आणि मग हे सत्य त्याला खरं वाटतं आणि म्हणून तो उत्सुकतेपोटी सांगतो की अजून पुढे सांग, अजून काय घडलं, अजून काय घडलं. मग तो ॲस्ट्रॉलॉजरला पुढे सांगतो बघा, अँड देन यू वर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. आणि मग तुला एका शेतामध्ये ढकलून देण्यात आलं होतं बघा. वेन द ॲस्ट्रॉलॉजर वॉज had attempted to murder that client, he had left him to dead. आता मी इथे प्रत्यक्षच सांगतो की ॲस्ट्रॉलॉजर हाच क्रिमिनल आहे. ही हॅज कमिटेड अ क्राईम अंडर अटेम्प्ट टू मर्डर. म्हणजे त्या ॲस्ट्रॉलॉजरनेच त्या क्लायंटचा खून करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि म्हणून तो त्या क्लायंटच्या जीवनातलं संपूर्ण सत्य जाणतो. म्हणजे त्याला त्या क्लायंटचं भविष्य काही सांगता येत नाही, पण त्या क्लायंटच्या जीवनातली घटना जी ॲस्ट्रॉलॉजरच्या जीवनाशीही निगडीत आहे आणि म्हणून तो हे सगळं अत्यंत धडधडीतपणे त्याला सांगू शकतो. आणि मग तो सांगतो की तुला बाजूच्या विहिरीत ढकलून देण्यात आलं होतं आणि यू आर लेफ्ट फॉर डेड, आणि तुला मरणासन्न अवस्थेत सोडण्यात आलं होतं. आता मरणासन्न अवस्थेत सोडण्यात आलं होतं म्हणजे काय, देर वॉज नो चान्स ऑफ दॅट क्लायंट टू सर्वाईव्ह. म्हणजे तो ग्राहक जिवंत वाचण्याच्या अवस्थेत नव्हता, बिकॉज अ नाईफ हॅड पास थ्रू हिज चेस्ट. त्याच्या छातीतच सुरीने वार केल्यानंतर तो जिवंत राहील याची शक्यता फारच कमी असल्यामुळे ॲस्ट्रॉलॉजरने, म्हणजे जो क्रिमिनल आहे त्याने त्या माणसाला जणू म्हणजे एक प्रकारे मरणासन्न अवस्थेत सोडून दिलं. म्हणजे त्याच्या छातीत चाकू घुसवल्यानंतर तो त्या माणसाला आणखीन विहिरीत ढकलून देतो. मीन्स ॲस्ट्रॉलॉजर इज अ क्रिमिनल अँड देअरफॉर ही नोज द ट्रूथ, रियालिटी ऑफ दॅट क्लायंट. आणि मग हे सर्व सांगत असताना त्या क्लायंटला म्हणजे डाऊट येणं स्वाभाविक आहे, पण त्या ॲस्ट्रॉलॉजरने पूर्ण डिस्गाईज वेषांतर केल्यामुळे त्याचं ते लक्षात येत नाही. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू वेल. आणि मग आता तो जो क्लायंट आहे तो स्वतः सांगतो की हो, मी नक्कीच माझा त्या घटनेमध्ये मृत्यू झाला असता जर एक पासरबाय म्हणजे कोण, वाटसरू, दॅट इज अ मॅन गोईंग ऑन रोड, की त्याने त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. पीप इन टू म्हणजे डोकावून पाहणे, आणि त्याने मला वाचवलं. एक्सक्लेम द अदर, ओव्हरवेल्ड बाय एन्थुझियाझम. ओव्हरवेल्ड म्हणजे भारावून जाणे, म्हणजे तो जो क्लायंट आहे तो उत्साहाने भारावून जातो की हा ॲस्ट्रॉलॉजर माझ्या जीवनातली घटना इत्तंभूत त्याला पूर्ण माहिती आहे असल्यासारखी तो सांगतोय आणि त्याला आनंद होतो की त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तो ॲस्ट्रॉलॉजर देत आहे. वेन शॅल आय गेट हिम. आता बघा त्या क्लायंटच्या मनामध्ये मूळ प्रश्न काय आहे की मला तो केव्हा भेटेल. तो म्हणजे कोण, म्हणजे तो म्हणजे द मॅन हू ट्राईड टू मर्डर द क्लायंट, दॅट इज अन ॲस्ट्रॉलॉजर हिमसेल्फ इज अ क्रिमिनल and therefore the client is in search of that murderer. आणि म्हणून तो ॲस्ट्रॉलॉजरला काय प्रश्न विचारतो की मला तो केव्हा भेटेल. म्हणजे द क्लायंट इज इन मूड टू टेक रिव्हेंज ऑफ दॅट मर्डरर. ज्या माणसाने त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला त्याचा तो शोध घेतो सूड उगवण्यासाठी. आणि म्हणून तो ॲस्ट्रॉलॉजरला प्रश्न काय विचारतो की मला तो केव्हा भेटेल. ही आज क्लिंचिंग इज फिस्ट. फिस्ट म्हणजे आपली मूठ घट्ट आवळून, म्हणून त्याने निर्धार केलेला आहे की दॅट ही विल फाइंड दॅट मॅन अँड टेक रिव्हेंज. आणि मग ॲस्ट्रॉलॉजर काय उत्तर देतो, इन द नेक्स्ट वर्ल्ड. तो मला कुठे भेटेल किंवा मला तो केव्हा भेटेल
तो म्हणतो पुढच्या जगात भेटेल. सी दॅट ॲस्ट्रॉलॉजर बिगिन्स टू लाय. तो खोटं बोलायला सुरुवात करतो. तो खरं सांगत नाही की मीच तुझा मर्डरर आहे, आणि म्हणून तो सांगतो की इन द नेक्स्ट वर्ल्ड, तो तुला आता नाही भेटणार, तो पुढच्या दुसऱ्या जगात भेटेल, तो या जगात अस्तित्वाचंच नाही आहे. अशा पद्धतीने तो खोटं बोलण्याला सुरुवात करतो. आता प्रश्न असा आहे की ॲस्ट्रॉलॉजर हा खोटं का बोलतो, स्वतःविषयीची ओळख का लपवतो? कारण त्याच्या जीवाला धोका आहे. दॅट हिज लाईफ इज इन डेंजर. इफ ही रिव्हील द ट्रूथ देन द मॅन विल टेक रिव्हेंज ऑफ हिम अँड हिज लाईफ विल बी इन डेंजर. देअरफॉर ही टेल लाईज. आणि तो म्हणतो इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रॉलॉजर. ही डाईड 4 months ॲगो. तो काय सांगतो की ज्या माणसाचा तो शोध घेतो तो 4 महिन्यापूर्वीच मृत्यू पावलाय इन फार ऑफ टाउन. लांब कुठेतरी शहरामध्ये त्याचा मृत्यू झालाय. अँड यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तुला त्याच्याविषयी काही पाहायला भेटणार नाही, ऐकायला भेटणार नाही. आणि जेव्हा त्याला त्या क्लायंटला हे कळतं तेव्हा दादर ग्रोन तो क्लायंट जणू नापसंती व्यक्त करतो किंवा नाखुश होतो की अरे ज्याचा मी शोध घेतोय तोच मृत्यू पावलाय, तर आता कोणावर सोडवणार, कोणाचा बदला घेणार. ऑर हिअरिंग इट. मग त्याला थोडा आनंदही होतो की ठीक आहे की मला ज्याने मारण्याचा प्रयत्न केला तोच मरण पावला, आणि म्हणून त्याला एक प्रकारे आनंदही होतो, तो थोडा नाराज पण होतो. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. आणि मग तो ज्योतिषी आणखीन पुढे सांगतो की त्या माणसाचं नाव गुरु नायक आहे. सी द इम्पॉर्टंट द नेम ऑफ द क्लायंट इज गुरु नायक. गुरु नायकचाच मर्डर करण्याचा, हत्या करण्याचा प्रयत्न ॲस्ट्रॉलॉजरने केलेला असतो, आणि म्हणून ॲस्ट्रॉलॉजरला ती सगळी घटना माहीत आहे, आणि त्या घटनेचा तो काय आहे, गुन्हेगार आहे. त्या घटनेत तो गुन्हेगार आहे. आणि मग तो जो क्लायंट आहे तो म्हणतो यू नो माय नेम. तुला माझं नाव माहीत आहे. सेड द अदर सेड टेकन अ बॅक. टेकन अ बॅक म्हणजे शॉक्ड दॅट the astrologer knew the name of the client also, Guru Nayak. As I know all things, मला सर्व गोष्टी माहीत आहे. गुरु नायक. मग तो त्या क्लायंटला सांगतो लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐक, टू व्हॉट आय हॅव टू से, मी जे काय सांगतो ते. मग तो काय करतो की जणू त्या क्लायंटचं मन वळवतो, त्याला तिथून जाण्यासाठी भाग पाडतो. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. या शहरापासून तुझं गाव हे 2 दिवसांच्या प्रवासांतरावर आहे. टेक द ट्रेन, नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आता पुढची रेल्वे पकड आणि तू तुझ्या गावाकडे निघून जा. म्हणजे कुठे, उत्तरेकडे. 2 दिवसाच्या अंतरावर त्याचं जे गाव आहे त्या गावाकडे तू निघून जा, असं तो ॲस्ट्रॉलॉजर त्याला सल्ला देतो. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. जर तू आता घराबाहेर पडला तर मला तुझ्या जीवनात आणखीन एक धोका दिसतो आहे. म्हणजे तुझ्या जीवाला धोका असल्यामुळे तू आता तुझ्या गावाकडे जा आणि परत मात्र येऊ नकोस. He took out a pinch of sacred ash. मग त्या ॲस्ट्रॉलॉजरने काय केलं की त्या बॅगमधनं ती पवित्र रक्षा काढली अँड हेल्ड टू हिम. त्याच्यासमोर धरली आणि म्हणाला रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ही रक्षा तुझ्या कपाळाला लाव आणि घरी जा. अँड नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. पुन्हा दक्षिणेकडे प्रवास करू नकोस, दक्षिण दिशेला प्रवास करू नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. आणि जर तू पुन्हा दक्षिण दिशेला प्रवास केला नाही तर यू विल लिव्ह टू बी 100. तू 100 वर्ष जगशील. म्हणजे या संपूर्ण पॅराग्राफमध्ये तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हा जणू त्या क्लायंटचं मन वळवून त्याला परावृत्त करून त्याला पुन्हा त्याच्या गावी पाठवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की तो ॲस्ट्रॉलॉजर स्वतःची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.
व्हाय शुड आय लिव्ह होम अगेन. मग तो माणूस पूर्ण म्हणजे सोडाने पेटलेला असल्यामुळे तो म्हणतो की मी काय घरी जावं परत. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. तो माणूस थोडा विचार करून म्हणाला, आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम. मला जायचं आहे, मला त्याचा शोध घ्यायचा होता. अँड चोक आउट हिज लाईफ. मला त्याचं जीवन संपवायचं होतं. इफ आय मेट हिम. जर मला तो भेटला असता. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. He has escaped my hands. I hope at least he died as he deserved. अरे तो तर आता माझ्या हातातनं निसटलाय. तो तर या जगातच नाही आहे. एस्केप म्हणजे निसटणे. तो या जगात अस्तित्वात नाही आहे. आणि मला आशा आहे की त्याला त्याच्या लायकीचा मृत्यू मिळाला असेल. म्हणजे बघा इथे तो क्लायंट असा विचार करतोय की ज्या माणसाने त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आता तो मृत्यू पावलाय, तो या जगात नाही आहे, तर कमीत कमी त्याचा मृत्यू पण तितक्याच त्रासदायकपणे झाला असेल अशी तो आशा करतो. आणि मग ॲस्ट्रॉलॉजर काय सांगतो, येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर, ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका गाडीखाली चिरून मृत्यू पावला. बघा तो परत म्हणजे सगळं खोटं सांगतोय त्याला. का? बिकॉज ॲस्ट्रॉलॉजर वॉन्ट्स टू सेव्ह हिज स्किन. त्याला स्वतःचा जीव वाचवायचा आहे म्हणून तो काहीतरी असं त्याला बहाणा बनवून त्याला परावृत्त करून त्याला त्याच्या घरी पाठवण्याचा तो प्रयत्न करतोय. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि मग जेव्हा तो सांगतो की त्याचा एका गाडीखाली अपघाताने मृत्यू झाला, तेव्हा त्याला ग्रॅटिफाईड मीन्स त्याला समाधान वाटतं, आनंद वाटतो की बरं झालं की ज्याने माझ्याविषयी म्हणजे माझी हत्या करण्याचा किंवा मर्डर करण्याचा प्रयत्न केला, त्याचा मृत्यू गाडीखाली चिरडून झाला. हे ऐकून जणू त्या क्लायंटला समाधान वाटतं की ठीक आहे की तो त्याच लायकीचा होता. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम. आता अशा सर्व प्रश्नांची उत्तरं त्या क्लायंटला मिळाल्यानंतर आता तिथे काही शिल्लकच राहिला नाही. आणि म्हणून लेखक म्हणताय द प्लेस वॉज डेझर्टेड. डेझर्टेड म्हणजे निर्मनुष्य होणे. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरने सर्व प्रश्नांची उत्तरं देत खूप उशीर झाला आणि म्हणून आता टाउन हॉल पार्क जे ते पूर्णपणे निर्मनुष्य झालेलं आहे. द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू बॅग. त्याने आपलं सगळं साहित्य, आर्टिकल्स म्हणजे ते वस्तू, बॅगमध्ये ठेवल्या. द ग्रीन शाफ्ट वॉज गॉन. आणि तो हिरवा जो प्रकाश पडलेला होता तोही आता पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. सभोवताली पूर्ण अंधार आहे आणि शांतता आहे. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि नंतर तो जो अनोळखी व्यक्ती म्हणजे कोण, तो क्लायंट, तो अंधारामध्ये निघून जातो. आफ्टर गिव्हिंग ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन. आता त्यांच्यामध्ये जो करार ठरलेला असतो ₹1 देण्याचा, म्हणजे तर मग त्यावेळेस तो जो क्लायंट आहे तो काय करतो की त्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर मिळाल्यामुळे त्याच्या खिशातनं तो मूठभर कॉईन काढतो, ॲस्ट्रॉलॉजरला त्याच्या हातात ठेवतो आणि निघून जातो. आता खरोखर तो ₹1 एवढा देतो, म्हणजे ते कॉईन्स किती आहेत हे पण आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे तो त्याला फसवतो की त्याचा करार, तो व्यवहार पाळतो हे महत्त्वाचं आहे. ते आपण पुढे येतच आहे बघा धड्याच्या. इट वॉज नियरली मिडनाईट. आणि उशीर झाला म्हणजे काय, जवळजवळ मध्यरात्र होण्याची वेळ आहे. वेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच्ड होम. आणि त्यावेळेस तो घरी पोहोचला. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर. त्याची पत्नी वाट बघते आहे. अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. आणि तिने स्पष्टीकरण विचारलं, तिने कारण विचारलं की आज घरी यायला एवढा उशीर का झाला. आणि तेवढ्यात त्या ॲस्ट्रॉलॉजरने काय केलं, ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर. त्याने तिच्याकडे नाणी भिरकवली आणि म्हणाला, अँड सेड काउंट देम, वन मॅन गेव ऑल दॅट. ही नाणी तू मोज, मला एका माणसाने दिली. आणि मग एवढी नाणी मिळाल्यानंतर, इतकी मोठी कमाई झाल्यानंतर त्याची पत्नी ती जेव्हा नाणी मोजते तर किती भरतात ती बघा, 12.5 आणास शी सेड काउंटिंग.
ती नाणी मोजल्यानंतर किती भरली? 12 आणि अर्धा आणा. बघा पैस किती ठरली होती? 16 आणे देण्याची. 16 आणे म्हणजे 1 रुपया देण्याची. आणि प्रत्यक्षात पैसे कमी भरले. किती भरले? 12.5 आणास, 12 आणि अर्धा आणा एवढेच पैसे त्याने दिले. शी वॉज ओव्हरजॉईड. एवढे पैसे बघून तिला तर आनंद झाला, पण त्या ॲस्ट्रॉलॉजरला थोडासा म्हणजे तो थोडा नाराज होतो की अरे त्या माणसाने आपली बीड पैस पाळली नाही. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. ती सांगते की उद्या मी थोडा गूळ विकत घेईल, नारळ विकत घेईल. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज. आता त्यांचं जे मूल आहे ते मिठाईसाठी हट्ट करत आहे आणि म्हणून ती सांगते की मी या सगळ्या वस्तू विकत घेऊन काहीतरी गोडाधोडाचा पदार्थ उद्या करेल. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आता त्यांचं जे लहान मूल आहे किंवा मुलगी आहे तिच्यासाठी आपण काहीतरी गोडाधोडाचं करूया आणि म्हणून ती आनंदात असते. पण व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ ॲस्ट्रॉलॉजर? द रिॲक्शन ऑफ ॲस्ट्रॉलॉजर इज दॅट द स्वाईन हॅज चिटेड मी. आता इथे तो स्वाईन म्हणजे अपशब्द वापरतो त्या क्लायंटच्या बाबतीत की अरे त्याने मला फसवलं. फसवलं मीन्स व्हॉट? की दॅट ही had promised to give 1 rupees, that is 16 annas, but actually the client gave him only 12.5 annas. पण ठीक आहे फसवलं, पण त्याचा जीव, त्या ॲस्ट्रॉलॉजरचा जीव वाचला हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण जर त्या क्लायंटने ॲस्ट्रॉलॉजरला ओळखलं असतं तर काय झालं असतं हे आपल्याही लक्षात येतं आहे. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी. त्याने मला 1 रुपया म्हणजे 16 आणे देण्याचं कबूल केलं होतं, पण त्याने मला किती दिले? 12 म्हणजे 12.5 आनास. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. शी लुक्ड अप ॲट हिम. तिने त्याच्याकडे पाहिलं. यू लुक वरीड. एवढे सगळे पैसे कमवल्यानंतर तुम्ही खुश दिसायला पाहिजे, पण तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसते, तुम्ही काळजीत दिसताय. व्हॉट इज रॉंग? काय घडलं? ती त्याला प्रश्न विचारते. तो सांगतो नथिंग. नाही म्हणे काहीच घडलं नाही. आणि मग साहजिक आहे ना की माणसाच्या मनामध्ये जो ताण असतो तो हलका करण्यासाठी मग तो व्यक्त होतो. मग तसं जेवण झाल्यानंतर आफ्टर डिनर सिटिंग ऑन पायल ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फॉर मी टुडे. तुला माहीत आहे का म्हणे माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झालं. आता मी तुम्हाला धड्याच्या सुरुवातीला सांगितले की ॲस्ट्रॉलॉजरच्या मनामध्ये प्रचंड तणाव आहे, प्रचंड प्रेशर आहे, त्याच्या मनावर खूप ओझं आहे. ते ओझं कोणतं आहे की त्याने अटेम्प्ट टू मर्डर, की त्या जो क्लायंट आहे, गुरुनायक आहे, त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याला विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न दिलेला असतं आणि त्याच्यामुळे त्याच्या मनावर प्रचंड ओझं आहे, भीती होती आणि म्हणून त्याने त्याचं ते गाव अचानक सोडण्याचा निर्णय घेतला. मग त्याच्या गावाकडे त्याची शेती होती, त्याचं पैतृक घर होतं, हा सगळा पारंपरिक व्यवसाय तो करू शकला असता, पण या घटनेमुळे त्याने अचानक गाव सोडण्याचा प्रयत्न केला. त्याने अचानक तिथून ते गाव सोडून आपली ओळख लपवण्यासाठी तो लांब जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो गाव सोडतो. ही ट्राईज टू हाईड हिज आयडेंटिटी. ही ट्राईज टू मूव अवे, लॉंग अवे फ्रॉम दॅट विलेज. आणि म्हणून तो सांगतो की आज त्याच्या मनावरचं ओझं हलकं झालं. ओझं हलकं झालं म्हणजे काय? दॅट द मॅन होम ही ट्राईड टू मर्डर अँड थ्रोन इन टू अ वेल इज अलाइव्ह. तो माणूस जिवंत आहे. म्हणजे त्या माणसाच्या हत्येचं पातक त्याला लागलं नाही, याच्यामुळे तो म्हणतो की ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आय थॉट आय हॅड अ ब्लड ऑफ मॅन. मला असं वाटलं की मी ब्लड ऑफ मॅन म्हणजे आय ट्राईड टू मर्डर दॅट मॅन. आय हॅड ऑलमोस्ट किल दॅट मॅन ऑन माय हँड्स ऑल दिस इयर्स. म्हणजे माझ्या हातावर जाऊन रक्त लागलं आहे असं मला वाटायचं, पण तसं नाही आहे. दॅट मॅन इज लिव्हिंग अलाइव्ह अँड देअरफॉर ही वॉज हॅपी.
दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन फ्रॉम होम. आणि म्हणून मी गावाकडून पळून आलो. सेटल्ड हिअर, इथे स्थिरावलो. अँड मॅरिड यू, तुझ्याशी विवाह केला. अँड ही इज अलाइव्ह, आणि तो जिवंत आहे. आता हा सगळा इतिहास हा त्याच्या पत्नीला माहीत नव्हता. शी वॉज अनअवेअर ऑफ दिस हिस्ट्री और दिस साइड ऑफ हिज पास्ट. शी गॅस्ड, तिला भीती वाटली. यू ट्राय टू किल हिम, तू त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. येस, हो. इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर, जेव्हा तो तरुण होता. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल बॅडली वन डे. एक दिवस असं घडतं की हे सगळे मित्र ड्रँक, मद्यपान करत असतात, गॅम्बल्ड, जुगार खेळत असतात, आणि अचानक त्यांच्यामध्ये क्वारल, भांडण होतं, जबरदस्त भांडण होतं. आणि म्हणून व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. आणि त्या भांडणाच्या ओघात, त्या भांडणाच्या धुंदीमध्ये त्या माणसा म्हणजे त्या ॲस्ट्रॉलॉजरकडून त्या माणसाचा म्हणजे गुरुनायकचा मर्डर करण्याचा प्रयत्न होतो, हत्या करण्याचा प्रयत्न होतो. टाइम टू स्लीप, ठीक आहे, आता झोपण्याची वेळ झाली. ही सेड यॉर्निंग अँड स्ट्रेक हिमसेल्फ ऑन द पायल. आणि जांभया देत तो त्या काठेवर स्थिरावतो. तर अशा प्रकारे आपण हा धडा या ठिकाणी संपवलेला आहे. आणि मला आशा आहे की आपण हा धडा पूर्णपणे काळजीपूर्वक वाचाल आणि त्याचा अभ्यास कराल. आपण आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटणार आहोत 1.2 या धड्यासाठी ऑन सेईंग प्लीज. सो टिल देन, गुड बाय.